राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं. सगळं राज्य हळहळलं. 28 तारखेच्या त्या सकाळी एका बाजूला विमान अपघाताची दृश्य दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते होते. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, दत्तात्रय भरणे हे नेते अगदी हमसून हमसून रडत होते. याच नेत्यांनी नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला होता. मुश्रीफ कोल्हापुरात, मुंडे बीडमध्ये, तटकरे रायगडमध्ये, दत्ता मामा पुणे ग्रामीणला. सगळे नेते मैदानात होते, सगळे नेते चर्चेत होते. अशात अजित पवारांचं निधन झालं. महाराष्ट्रात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. तशीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं निधन झाल्यानं पक्षात सुद्धा पोकळी निर्माण झाली. विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आणि एक नाव चर्चेत आलं, प्रफुल्ल पटेल. अमित शहा यांच्यासोबतची बैठक, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, दिल्लीत अजित पवारांसाठीची शोकसभा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुढे आलेलं नाव, सगळ्या घडामोडी प्रफुल्ल पटेल यांच्याच नावाभोवती फिरत होत्या. राज्य पातळीवर तटकरे बोलत होते, पण विषय राष्ट्रीय झाला आणि पटेल पिक्चरमध्ये आले. हे फक्त आत्ताचंच गणित नाही. अगदी राष्ट्रवादी एकसंध असताना सुद्धा राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर बोलणारे पटेलच असायचे. नुकतंच राज ठाकरेंनी सुद्धा एक ट्विट केलं, ज्यात ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही. पण सध्या याच मराठमोळ्या मातीतल्या रांगड्या पक्षाचे सर्वात महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत, हे नाकारता येत नाही. कोलकात्यात जन्मलेले पटेल विदर्भातून पुढे आले आणि पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला असणाऱ्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाले. पटेलांना हे जमलं कसं? राष्ट्रवादीत सबकुछ पटेल हे चित्र कसं उभं राहिलं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडो. मनोहरभाई पटेल मूळचे गुजरातचे, परिस्थिती गरीब, त्यामुळे रोजगारासाठी गुजरात सोडलं. ठिकठिकाणी छोटी मोठी पडेल ती कामं केली, पण मग बस्तान बसवलं ते गोंदियामध्ये. सुरुवात बेडी व्यवसायापासून केली होती, पण पुढे जाऊन बेडी, तंबाखू, फायनान्स, शिक्षण अशा प्रत्येक महत्त्वाच्या सेक्टरवर मनोहरभाईंच्या सीजे ग्रुपचा होल्ड बसला. 4थी पर्यंत शिकलेल्या मनोहर पटेलांनी महाराष्ट्र आणि गुजरात दोन्हीकडे शिक्षण संस्था उभारल्या, आर्थिक बाजू भक्कम केली, लोकांशी कनेक्ट वाढवला आणि मनोहर पटेल राजकारणात आले. काँग्रेसचे नेते झाले. त्या काळात महाराष्ट्रात नाव गाजर होतं ते यशवंतराव चव्हाणांचं. विदर्भाच्या मनोहरभाई पटेल यांचंही वलय तयार झालं होतं. पण तिसरीकडे एक तरुण राजकारणाच्या मैदानात तयार होत होता. त्या तरुणाचं नाव शरद पवार. आणि 4थीकडे या सगळ्या राड्यात अगदी 10-12 वर्षांचा पोरगा आपल्या बापाचं बोट पकडून सगळं राजकारण पाहत होता. तो पोरगा म्हणजे प्रफुल्ल पटेल. कोलकात्यात जन्मलेले प्रफुल्ल पटेल सधन कुटुंबात लहानाचे मोठे झाले. त्यांच्या वडिलांनी जो स्ट्रगल पाहिला तो त्यांना पाहावा लागणार नाही असं वाटलेलं, पण वेळ सांगून येत नाही. वेळ झटक्यात बदलते, सगळं बदलवून टाकते. प्रफुल्ल पटेल 13 वर्षांचे होते आणि मनोहरभाईंचं निधन झालं. व्यवसायाचं साम्राज्य झालं होतं, पण प्रफुल्ल पटेलांनी एक एक गोष्ट जमवली. शिक्षण पूर्ण केलं, व्यवसाय सांभाळला आणि राजकारणात सुद्धा एंट्री घेतली. अगदी तरुण वयात ते गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले. या तरुण नगराध्यक्षाची सगळ्या विदर्भात चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल राजकारणात पुढे आले हे शरद पवारांच्या नजरेतून अर्थातच सुटलेलं नव्हतं. यशवंतराव चव्हाण आणि मनोहर पटेल यांच्या बैठकांमध्ये नव्याने राजकारण करणारा मुलगा म्हणून शरद पवार आणि मनोहरभाईंचा मिसरूड न फुटलेला पोरगा म्हणून प्रफुल्ल पटेल यांची तोंड ओळख झाली होतीच. याच पवार आणि पटेलांच्या पहिल्या भेटी होत्या. 1990चा काळ. शरद पवार काँग्रेसमध्ये परतले, राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्यावर त्यांची पकड होती. त्यांना दिल्लीतलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. तेव्हा शरद पवारांच्या आजूबाजूला 2 तरुण नेत्यांचा वावर असायचा. दोघांचं टोपण नाव भाई. एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुरेश कलमाडी. 1991 साली देशाची 10वी लोकसभा निवडणूक होती. प्रफुल्ल पटेल यांचं वय फक्त 33 वर्ष होतं, पण शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवून दिली. पटेलांनी सुद्धा त्यांच्यावरचा विश्वास सार्थक करून दाखवला, मोठा विजय मिळवला. पटेल लोकसभेवर निवडून गेले. या निवडणुकीआधी काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांचा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने अनपेक्षितपणे चांगली कामगिरी केली. राजीव गांधींचे वारसदार म्हणून पंतप्रधानपदी पवारांचं नाव चर्चेत आलं. नरसिंह राव आणि शरद पवार या दोघांमध्ये पंतप्रधान पदासाठी रेस सुरू झाली. या रेसमध्ये पवारांच्या नावाला आवश्यक तो बूस्ट देण्यात प्रफुल्ल पटेल आघाडीवर होते, पण शरद पवारांची ती संधी हुकली. पण पवारांनी नरसिंह राव यांच्याशी जुळवून घेतलं आणि त्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री झाले. प्रफुल्ल पटेल म्हणतात, काँग्रेसच्या दरबारी संस्कृतीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, पण पवार जितका काळ दिल्लीत होते तितका काळ
प्रफुल्ल पटेल त्यांची सावली बनून वावरले, अगदी दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या होईपर्यंत. आपल्या लोकसभेच्या पहिल्या टर्ममध्ये पटेलांनी विज्ञान तंत्रज्ञान समितीचं सदस्य म्हणून काम केलं. ते सलग 3 वेळा लोकसभेवर निवडून गेले आणि प्रत्येक टर्मला पुढची पायरी चढत गेले. 96 साली ते अर्थ विभागाच्या कमिटीचे सदस्य बनले. मग नागरी हवाई वाहतूक, परराष्ट्र व्यवहार, पर्यावरण अशा अनेक संसदीय समित्यांवर पटेल पोचले. त्यांनी पवारांच्या सावलीत राहून सुद्धा आपलं वर्तुळ आखलं. त्यांना क्रीम समित्यांवर मिळणारी नेमणूक सुद्धा चर्चेचा विषय असायची. पण प्रफुल्ल पटेलांच्या पॉलिटिकल करिअरला खरी स्पेस मिळाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. काँग्रेस सोडल्यामुळे त्यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेवर निवडून जाण्याचा प्रयत्न केला, पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शरद पवारांनी त्यांना 2000 साली पुन्हा राज्यसभेच्या निवडणुकीत उभं केलं. यावेळी डाव बसवला. पटेल राज्यसभेवर आणि पर्यायाने दिल्लीत आले. 2004 मध्ये प्रफुल्ल पटेलांना लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून शरद पवारांनी चाल खेळली. चाल यशस्वी ठरली. तिकीट मिळालं, पण पटेलांचा पराभव झाला. पण काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. पटेल पुन्हा राज्यसभेवर आले. त्यांना सरकारमध्ये घेण्यात आलं. नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सुद्धा मिळाली. मग 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटेलांनी विजय मिळवत लोकसभेत कमबॅक केलं. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांना अवजड उद्योग मंत्री आणि सार्वजनिक उद्योग मंत्रिपदाच्या कॅबिनेटपदी बढती देण्यात आली. 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांचा पुन्हा पराभव झाला. पण लोकसभेला होणारा पराभव, लोकांमधून निवडून न येणं याचा पटेल यांच्या पक्षातल्या स्थानावर कधीच परिणाम झाला नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या वर्तुळात पटेल कधीच दिसायचे नाहीत. जेव्हा राष्ट्रीय पातळीवर एखादी घडामोड व्हायची तेव्हा मात्र प्रफुल्ल पटेल हमखास पुढे यायचे. मग त्यांच्या बाईट्स घेतल्या जायच्या, त्यांच्या स्टेटमेंटच्या बातम्या व्हायच्या, त्यांची प्रचंड चर्चा व्हायची. कारण पटेल राष्ट्रवादी काँग्रेससाठी पॉलिटिकल मॅनेजर होते. मंत्रिपद, जनाधार, वोट बँक या पलीकडे प्रफुल्ल पटेलांचं राजकारण चालायचं. एकतर स्वतः मोठे बिझनेसमन, त्यामुळे बिझनेस आणि पॉलिटिक्समधला ब्रिज कुणासाठी, कसा आणि किती लांबचा बांधायचा याची पटेलांना परफेक्ट जाण होती. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असले तरी त्यांच्या जाहीर भाषणाची कधी चर्चा व्हायची नाही. बातम्या चर्चेत यायच्या त्यांनी घेतलेल्या भेटींच्या, राष्ट्रीय नेत्यांच्या, उद्योगपतींच्या भेटी, कधी पवारांसोबत तर कधी पवारांशिवाय. मार्च 2021च उदाहरण घेऊ. दैनिक भास्कर समूहाच्या गुजराती पेपरने अमित शहा आणि शरद पवार, प्रफुल्ल पटेलांची गुप्त बैठक झाल्याची बातमी दिली. त्याआधी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे गुजरात साखर संमेलनात सहभागी होतील अशी बातमी आली होती. हे संमेलन रद्द झालं, पण पवार आणि पटेल हे गौतम अदानींना भेटल्याची बातमी मात्र प्रचंड गाजली. शहा ते अदानी दोन्ही भेटींच्या बातम्यांमध्ये पवारांसोबत प्रफुल्ल पटेल होतेच. थोडक्यात दिल्लीच्या राजकारणात आपली पोझिशन भक्कम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला जे जे गरजेचं होतं ते प्रफुल्ल पटेल करायचे. त्यामुळे शरद पवारांनी जेव्हा दिल्लीतूनच 2 राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नेमले तेव्हा एक नाव सुप्रिया सुळेंचं होतं आणि दुसरं प्रफुल्ल पटेलांचं. त्यात जेव्हा शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा हा निर्णय फेटाळण्यात येत आहे अशी जाहीर घोषणा करणारे दुसरे तिसरे कोणी नाही, प्रफुल्ल पटेलच होते. एकसंध राष्ट्रवादीत पटेलांची पकड किती होती याचं उत्तर द्यायला राजीनाम्याचा किस्सा पुरेसा आहे. प्रफुल्ल पटेल यांची कारकीर्दही आरोपांनी गाजली. एअर इंडिया त्यांच्यामुळे बुडीत झाल्याचे आरोप झाले. एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स विलिनीकरण प्रकरणात पटेल यांच्यावर FIR सुद्धा दाखल झाल्या. ईडीने त्यांच्या मित्राला अटक केली. इक्बाल मिर्ची सोबत व्यवहार केल्याचा ठपका बसल्यानं थेट अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन असल्याचे आरोप झाले. पण एअर इंडिया प्रकरणात CBIने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अंडरवर्ल्डमधल्या माणसांशी कनेक्शन असल्याचे आरोप नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्याच 2 नेत्यांवर झाले. भाजपच्या अगदी राज्यातल्या नेत्यांनी मलिकांपासून अंतर ठेवलं. प्रफुल्ल पटेल मात्र दिल्लीच्या वर्तुळात सेटल राहिले आधीसारखेच. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर प्रफुल्ल पटेल अजित पवारांसोबत गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण अजित पवारांना आपल्या गटाची दिल्लीतली ताकद कायम ठेवायला पॉलिटिकल मॅनेजर हवाच होता. तीच जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्यात आली. इथंही ते कार्यकारी अध्यक्ष झाले. मोदी शहांना भेटत राहिले. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. खासदारांचा आकडा मोठा नसल्यानं त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. पण महत्त्व अधोरेखित राहील याची काळजी मात्र प्रफुल्ल पटेलांनी घेतली. कोणासाठी, कसा आणि किती लांब ब्रिज बांधायचा हे स्किल पुन्हा एकदा कामी आलं. अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांच्यावरची जबाबदारी वाढली. टेक्निकली ते पक्षाचे प्रमुख झाले. राज्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. शरद पवारांकडे सगळी सूत्र जातील अशी चर्चा सुरू झाली. पण
दिल्लीत मुरलेल्या पटेलांनी महाराष्ट्रातली सूत्र हलवली. काही तासात डाव फिरला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. पटेलांवर प्रचंड टीका झाली. पण आपण एक हाती दिल्ली सांभाळत असताना सुप्रिया सुळेंना वजन देऊन शरद पवारांनी दिलेला चेक, भाजपसोबतच्या चर्चा मोडून अर्धवट सोडलेले डाव, प्रत्येक वेळी मात खाल्लेल्या पटेलांनी यावेळी पवारांना चेक देण्याचा प्रयत्न केलाच. अशात प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार या चर्चा सुरू झाल्या. त्या स्वतः पटेलांनीच नाकारल्या. पण नाकारताना अजितदादांनंतर काय, कोण, कुठे, कसं ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पाडत आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सबकुछ पटेल या आपली पोझिशन सुद्धा क्लिअर केली. त्यामुळे भले राष्ट्रीय अध्यक्ष होणार नसले तरी पटेल राष्ट्रवादीच्या, पर्यायाने राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या राजकारणाच्या मध्याभोवती फिरत राहणार आहेत. आणि यावेळी पडद्याच्या पुढून काही दिवसांपूर्वी भारतात मेस्सी आला होता. प्रचंड चर्चा झाली. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्या सगळ्या फॅमिलीने मेस्सीसोबत फोटोज काढले. राजीव शुक्लांनंतर सर्वत्र पोहोचण्याचं स्किल पटेलांनी जमवलं. प्रफुल्ल पटेल अनेक वर्ष इंडियन फुटबॉलच्या प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर राहिले. त्यामुळे फुटबॉलशी त्यांचा जवळचा संबंध. फुटबॉलमध्ये क्रिकेटसारखी ऑलराऊंडर ही टर्म नसते, पण असती तर ती जागा पटेलांनी घेतली असती. ते कित्येक वर्ष पवारांची लेफ्ट राईट दोन्ही विंग सांभाळत राहिले. अटॅक वाढला तेव्हा डिफेंडरच्या भूमिकेत आले. कित्येकदा गोलकीपर सुद्धा झाले, तर कित्येकदा सबस्टिट्यूट म्हणून मॅच फिरवली. पण आता पटेलांना पेनल्टी किक मारायची. डिसाइडिंग पेनल्टी किक. गोल बसला तर डाव त्यांचा, किक हुकली तर त्यांचे वस्ताद डाव निसटू देणार नाहीत याची जाणीव पटेलांना आहे. त्यामुळेच ते पाऊलच जपून टाकतील. कारण दिल्लीतल्या प्लेयर्स पुढे पटेलांच्या स्किलची ही खरी कसोटी आहे, जी नैतिकता, भावनिकता आणि मुत्सद्दीपणा या तिन्ही पातळ्यांवर टेस्ट होईल. गोल हुकेल की बसेल ते येणारा काळच सांगेल.